सीएमचं हिंगोलीमधलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले। मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन थांबवलं। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांचा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप। भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांची प्रशंसा करावीच लागते। भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांची भाषा बदलली। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांचं विधान। राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं। त्यांच्या हस्ते राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा व्हावी। उद्धव ठाकरेंची मागणी। मिलिंद देवरांवरून भाजप शिवसेनेमध्ये संघर्षाची शक्यता। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही। देवरा लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेनेची ताकद वाढेल। मिलिंद देवरांसोबत अनेक माजी आमदार काम करतात। देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उदय सामंतांचं वक्तव्य। गद्दारांच्या घराणेशाहीवर मोदी काही बोलले नाहीत। घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं। पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। महायुतीला राज्यात धक्का बसण्याची शक्यता। भाजप योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे रासप नाराज। रासपा मविया बरोबर जाण्यास तयार। लोकशाहीला सूत्रांची माहिती। राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार। महायुतीमध्ये अनेक मोठे नेते येणार आहेत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये कार सेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय। 22 तारखेला गावागावामध्ये आरती करा, पूजा करा, राज ठाकरेंचं आवाहन। कार सेवकांमुळे अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं। झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही। उद्धव ठाकरेंचा टोला। राज्यात अँब्युलन्स खरेदीमध्ये 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा। अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवून टेंडर घोटाळा। विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना बँकेची नोटीस। कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेची नोटीस। महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं वक्तव्य। महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या, नाईकांचं आवाहन। ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध। बीडमध्ये मराठा समन्वयक पोलिसांच्या ताब्यात। भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला येण्याची केली होती मागणी। 60 दिवसांच्या संघर्ष यात्रेनंतर 5 दिवस कुटुंबाला दिले। त्याबाबत प्रदेशाध्यक्षांना कल्पना दिली होती। शिर्डी शिबिरामधील गैरहजेरीवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण। तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत रहा। सरकार युवा पिढीला गांभीर्यानं घेत नाही हे गंभीर। रोहित पवारांचं सरकारवर टीका। गर्दी कमी झाली की अयोध्येला दर्शनाला जाऊ। माझ्यासाठी धर्म आणि अध्यात्म व्यक्तिगत गोष्ट, त्याची कधी जाहिरात करत नाही। रोहित पवारांचा भाजपला टोला। नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा ब्रिज प्रवासासाठी खुला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ब्रिजचं लोकार्पण। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता। हातामध्ये झाडू घेऊन मंदिर परिसरामध्ये केली स्वच्छता। राम मंदिर सोहळ्याचे अमेरिकेमध्ये झळकले होर्डिंग्स। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे 40 होर्डिंग्स। नागपूरच्या सिव्हिल इंजिनियरनं साकारली राम मंदिराची 11 फुटांची हुबेहूब प्रतिकृती। प्रफुल्ल माटेगावकर यांच्या कलाकारीचं कौतुक। शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक। अटकेतील आरोपींची संख्या 13 वर पोहोचली। राज्यात कोरोनाचे आढळले 95 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 773 वर पोहोचली। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।